नमस्कार. एक गावामध्ये गरीब महिला होती. बिचारी अशी गरीब होती, सण आला तरी तिच्या लेकरांना सण नाही भेटायचा. लेकरं लोकांच्या तोंडाकडे बघायचे. आईच्या जीवाला खराब वाटायचं. आईला वाटायचं सऱ्या दुनियाचे लेकरं शांत आणि माझे लेकरं आज उपाशी आहेत. मग लेकरं शेजाऱ्याच्या घरात असे जायचे तर ते शेजाऱ्याने हाकलायचं. ते लेकरांना आमटीचा वास यायचा, म्हणजे आमटीची खुशबू यायची, भाताची खुशबू यायची, पोळीची खुशबू यायची. लेकरं त्या खुशबूवर असे खुश व्हायचे की आम्हाला असा सण कधी भेटन खायला, असं जेवण आम्हाला कधी भेटन खायला. देवापुढं रडायचे, देवा आम्ही काही एवढं पाप केले का ते आम्हाला सण पण भेटत नाही. आमच्या मायबापाची एवढी पण अवकाश नाही की आम्हाला सण करून खाऊ घालायची एवढी पण अवकाश नाही. असं काय आमच्या मायबापाने पाप केलं आणि आमच्या मायबापाने पाप केलं तर केलं, आम्ही पण पाप केलं का? काय परंपरा अशीच चालवायची का? देवा, जन्माला मायबाप गरीब आले तर आम्ही पण काय गरीबच व्हायचं का? आम्ही पण काय गरीबच राहायचं का? काहीच ह्याचा सारा नाही का? काहीच ह्याचा मार्ग नाही का? ह्याचा मार्ग काहीतरी असेल ना देवा. गरीब राहून काय उपाशी मरून उपाशीच देवापाशी जायचं का? उपाशी पोटी आलो आणि उपाशी पोटीच जायचं का देवा पुढं? आणि तुम्ही तर म्हणतात ना, बाळा काय घेऊन आलास तू, म्हणतात ना. मग ह्या लेकरांनी काय घेऊन जायचं तुम्ही देवा सांगा. आता तुम्ही उपाशी जन्म टाकला आणि उपाशीच मरणार का? सांगा बरं तुम्ही. तर मग एक दिवस असं देवापुढे रडायला लागले ते दोन लेकरं. देवा आम्हाला खायला दे, देवा आमच्या अंगाला वस्त्र दे. बरं हे गारच्या नको, गारच्या जंग असं करते बघा तुम्ही. मग देव म्हणला, बाळा जा तू घरी, तुला जेवण भेटन. घरी येऊन खुश झाले लेकरं. मायबापाला म्हणले आपल्याला जेवण देव देणार आहे. मायबाप म्हणले बाळा कुठून जेवण भेटन आपल्याला, आपल्याला कोण जेवण देणार? आपण काही एवढं पुण्य थोडं केलेलं आहे ते आपल्याला जेवायला भेटन. ते म्हणले पुण्य आणि पाप सोडा, आई आणि बाबा पुण्य पाप सोडा, परी आपल्याला जेवण भेटणार आहे. तर मग मायबाप म्हणले बरं बघू, लेकरावर विश्वास करू. अहो एक नाही का साधू आला, सकाळी सकाळी साधू आला आणि साधू म्हणतो बाळा या बाहेर. तर लेकरं आले बाहेर. म्हणतो बाबा कोण आहेत तुम्ही? तर बाळा म्हणला मी लई लांबून आलेलो आहे, पाणी आहे का घरात प्यायला? बाबा म्हणला पाणी आहे पण पाणी लई थोडं आहे, ते आम्हाला लागन. तर मुलगी म्हणते अरे दादा दे ना, आपण काय नदीला जाऊन थोड्या म्हणे पाणी घेऊन येऊ. आता तर ह्या बाबाला पाणी दे, साधूला. मग बघा पाणी हे बघा एक तांब्या काढला रांजून मधला आणि त्याला पायाला लागलेलं होतं. पाय धुतला, त्याने पाणी पिलं आणि बसला. म्हणला बाळा बसू का वाट्यावर? बाबा म्हणला बसा की. तुझ्याकडे काही खायला आहे का? बाबा म्हणला आम्ही 2 दिवस झालं उपाशी येतो आणि आम्ही 2 दिवस उपाशीत राहतो, आम्ही पाणी पिऊनच जगतो. बरं म्हणला, मायबाप काय करतात तुमचे? काय नाही म्हणला, कधी काम असलं तर जातात, नसलं तर घरी बसतात. कामाला गेले तर खावं लागते, कामाला नाही गेले तर उपाशी बसावं लागते. बरं म्हणला, जरा ताट घेऊन ये, ताट घेऊन ये म्हणलं. जरा आणलं एक ताट. अजून आण बाळा ताट. तर म्हणलं आमच्या घरात ताट नाही. तर मग पत्तरबाळी होती तर त्या पत्तरबाळ्या 2 आणल्या, ताट ठुलं एक साठला सारून. त्या पत्तरबाळ्यावर हे बघा मन मी चंगा तर काटवट मी गंगा असा बोलला. तर अहो त्या पत्तरबाळ्यावर एवढं मोठं जेवण हो.
एवढं मोठं जेवण आलं आणि म्हणला तुम्हाला काय मागायचं ते लेकरा मागं जा तुम्ही. नुसतं म्हणायचं ओम नमस्तिवाय हे शब्द वापरत जा तुम्ही. जेव्हा बी तुम्हाला भूक लागन, तुम्हाला काही बी भेटन, आणि तुम्हाला गहू ज्वारी तांदूळ असं पाहिजे असन, कडधान्य कोणचं बी तुम्हाला धान्य पाहिजे असन तर तुम्ही मागा, तुम्हाला भरभरून देव देईन असं म्हणला ते साधू बाबा. आणि बघा मग त्यांना भूक लागली की ते मागायचे तर मायबाप म्हणले अरे बाळा काहीतरी अजून माग. तर लेकर म्हणले अजून नको आई बाबा, अजून नको, आम्हाला हेच आमच्यासाठी लई आहे, आम्हाला नको काय. तर मग वापस 6 महिन्यांनी वापस साधू आला तर काहीच बदल नाही दिसला, खाऊन पिऊन सुखी. तर मग म्हणतो अरे तुम्ही काय अजून मागितलं का नाही. ते म्हणले नाही साधू बाबा, आम्ही नाही का, आम्हाला जे लागतंय ना खायला तेच मागतो आम्ही. अरे काय कपडा लता हे ते पाहिजे ना. मग म्हणला कपडे कसे मागायचे. तर म्हणला मागा की ओम नमस्तिवाय म्हणायचं, आम्हाला कपडे पाहिजेत, कपडे देईन. पर ये तुम्हाला जेवढे लागतात तेवढेच बरं का. बरं मग आता ते तसंच करायला लागले लेकरं, मायबापाला कपडे स्वतःला कपडे. मग आजूबाजूवाले म्हणले बाबा ह्यांना कपडे कुठून चांगले, हे खाऊन पिऊन टमटम कुठून आहेत, ह्यांना कसं काय तोंडावर तेज आले या, हे कसे चांगले दिसायला लागलेत, हे मोठ्या लोकांसारखे दिसायला लागलेत, आम्ही जसे आहेत तसे दिसालेत, ह्यांना असं कसं. आणि यांच्या घरात तर काय दिसत नाही. लोक हैराण व्हायला लागले, विचारायला लागले बाबा तुम्हाला कुठून खायला येतं, काय येतं. पण हे लेकर काय सांगायचे नाही. मग अजून 6 महिन्यांनी साधू आला. अरे म्हणले तुमच्या अंगावर लता कपडा हेच आहे, दुसरं काय दिसाना, घर गाडी बिडी हे काय दिसाना. म्हणले आम्ही बाबा कपडे मागतो, आपलं घालाय अंग झाकायला आणि खायला अनास मागतो आम्ही, ह्याच्या पुढे नाही मागत. अरे म्हणला मागा तुम्ही काहीतरी. बरं म्हणला काय मागू. म्हणला गहू ज्वारी जास्त मागा आणि पोते भरून ठेवा आणि ते मार्केटमध्ये जाऊन विका. मग ते तसंच करत राहायला लागले. मायबापाला म्हणले मायबापानो असं असं करा तुम्ही, आई बाबा तुम्ही असं असं करा. मग ते तसं करायला लागले. मग गाड्यान घोड्यान बंगलेन बिंगलेन मस्त बघा. मग देवाला पोरं म्हणले देवा आता बस करा, आता तुम्ही नका देऊ, आता आम्ही हेतून पुढे मेहनत करणार. ते लेकरं बोलले आई बाबा आता हे आम्हाला हे देवाने दिले ना हे लई झालं, पण आम्ही नाही का आता इथून पुढं आमच्या मेहनतीनं आम्ही करणार. मग ते लेकर हळूहळू मोठे झाले आणि शाळा बिळा शिकून मग स्वतःच्या मेहनतीनं हे बघा करू लागले. तर बघा ह्याला तर म्हणते देवाची देणगी. आणि देवाचा विश्वास कधी नाही सोडायचा. देव आपल्याला बरोबर देतो. देव द्यायला म्हणून ते किती पण आपण ओढत नाही राहायचं. देवाच्या मनाने देव जसा देईन ना तसं आपण राहायचं. देवाच्या विरोध कधीच नाही जायचं. म्हणून तर हे बघा आपलं सगळं चांगलं चालतंय. आपलं मन सुद्धा आहे, सगळं परिवार सुद्धा आहे. चला झाली आपली गोष्ट. शेअर करा, सपोर्ट करा. पुढे घेते बाबा. शेअर करा, सपोर्ट करा. थोडं का आपल्याला कमी आहे. काय कमी आहे माहिती आहे का आपल्याला, सबस्क्राईब कमी आहे, ती आपल्याला पाहिजे. बस तेवढी मदत करा ह्या भोळ्या आईला, भोळ्या बहिणीला.